गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक डिस्कस करतो आहे, किंगडम प्रोटिस्टा. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लेक्चर पाहायला चालू केले त्यांनी एक चांगलं रजिस्टर घ्यायचं आहे. शिकवलेला पार्ट त्या रजिस्टरमध्ये नोट डाऊन करायचा आहे, त्याला परत रिवाईज करायचं आहे आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली नोटबुक आणि NCERTतून त्याचं रिव्हिजन करायचं आहे. लक्षात घ्या. आज आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. टॉपिकचं नाव आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण जर पाहिलं तर किंगडम प्रोटिस्टामध्ये कुणाला ठेवलेलं आहे तर किंगडम प्रोटिस्टा इट कंटेन ऑल युनिसेल्युलर यूकॅरियोट्स. किंगडम प्रोटिस्टामध्ये कुणाला ठेवलेलं आहे? ऑल युनिसेल्युलर यूकॅरियोट इथं ठेवलेले आहेत. ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोट किंगडम मोनेरामध्ये होते, इथं आहेत युनिसेल्युलर यूकॅरियोट. सेकंड पॉईंट आपल्याला सांगता येईल, किंगडम मोनेरामध्ये यूकॅरियोट आहेत तर यूकॅरियोटचे जेही फीचर असतील तर ते यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि हे मोस्टली कुठं प्रेझेंट असतात तर प्रोटिस्टावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे पाण्यात प्रेझेंट असतात. म्हणजे हे कुठे प्रेझेंट असतात तर प्रायमरीली इन ॲक्वॅटिक. लक्षात ठेवायचं आहे, प्रोटिस्टा हे मोस्टली टेरेस्ट्रियल असतात का ॲक्वॅटिक असतात असा क्वेश्चन जनरेट होऊ शकतो. तर ॲक्वॅटिक असतात म्हणजे पाण्यात प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, प्रोटिस्टाबद्दल असं म्हटलं जातं की प्रोटिस्टा हा 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये ॲड झालेला आहे आणि 3 किंगडम क्लासिफिकेशन अर्नेस्ट हकेलनं दिलेलं आहे. आपण सांगितलं यस किंगडम प्रोटिस्टा ॲडेड इन 3 किंगडम क्लासिफिकेशन. 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये ॲड झालेला आहे किंगडम प्रोटिस्टा. आणि 3 किंगडम क्लासिफिकेशन हे कुणी दिलेलं आहे तर ऑलरेडी आपल्याला माहीत आहे की हे दिलेलं आहे अर्नेस्ट हकेल. बरोबर, अर्नेस्ट हकेलनं हे 3 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आहे, लक्षात घ्यायचं. नेक्स्ट, यानंतर आता याच्यामध्ये याची जी बाउंड्री आहे ती नॉट वेल डिफाईन, कारण किंगडम मोनेरा नंतरचं पुढचं इव्होल्युशन आहे किंगडम मोनेरा आणि पुढचे जे किंगडम आहेत किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी ॲनिमलिया, या दोघांचे पण काही फीचर दाखवतात याचे जे मेंबर आहेत ते. म्हणून असं म्हणलं आहे की किंगडम प्रोटिस्टाची बाउंड्री जी आहे, बाउंड्रीज ऑफ किंगडम प्रोटिस्टा नॉट वेल डिफाईन. असाच MCQ येऊ शकतो की कुणाची बाउंड्री वेल डिफाईन नाही आहे तर किंगडम प्रोटिस्टाची नाही आहे. आणि वेल डिफाईन नाही आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे इथे तर मला सांगायचं आहे की किंगडम प्रोटिस्टाचे जे मेंबर आहेत तर ते काही फीचर मोनेराचे दाखवतात आणि काही फीचर पुढच्या किंगडमचे दाखवतात. तर त्यामुळं बाउंड्री नॉट वेल डिफाईन म्हटलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट असं सांगता येईल, म्हणून आपण असं म्हणतो की किंगडम प्रोटिस्टा फॉर्म लिंक बिटवीन किंगडम मोनेरा and other kingdoms like किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमलिया and किंगडम फंगी. लक्षात ठेवायचं आहे. तर यांच्यामध्ये लिंक तयार करण्याचं काम आहे. यस, कोण लिंक तयार करतं असा क्वेश्चन असेल तर किंगडम प्रोटिस्टा हा यास बाकीच्या राहिलेल्या किंगडममध्ये लिंक तयार करण्याचं काम करतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचं MCQ आहे. यानंतर नेक्स्ट फीचर मला सांगता येईल, किंगडम प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजेच मेंबर्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा contain well defined nucleus.
म्हणजे त्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस अँड वेल डिफाईन न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. माझ्यासोबत सर्वांनी चॅप्टर लिहून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि त्याला परत रिव्हिजन करणं आवश्यक आहे या सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये. नाहीतर मी एखादी डायग्राम घेऊन त्याला पूर्ण एक्सप्लेन करू शकतो, त्याचा तेवढासा बेनिफिट होणार नाही. मी NCERT लाईन टू लाईन कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जर चेक करत असाल, लेक्चर पाहत असाल आणि NCERT चेक करत असाल तर तिडके सरांची क्वालिटी तुमच्या लक्षात येऊ शकते. किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणी नीट केलेले विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना तिडके सरांचं लेक्चर दाखवा, ते तुम्हाला डेफिनेटली सांगतील की सरांनी काय क्वालिटीचं कंटेंट इथं जनरेट केलं आहे. नेक्स्ट किंगडम प्रोटिस्टामध्ये यस हे 6 पॉईंट लक्षात ठेवायचे. इट कंटेन ऑल युनिसेल्युलर युकॅरियोट, प्रायमरीली ॲक्वॅटिक असतात. यस ॲडेड इन 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये हा किंगडम ॲड झालेला आहे, अर्नेस्ट हकेलनं ॲड केला आहे. बाउंड्रीज ऑफ किंगडम प्रोटिस्टा नॉट वेल डिफाईन. इट फॉर्म लिंक बिटवीन किंगडम मोनेरा अँड अदर किंगडम लाईक किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमलिया अँड किंगडम फंगाय. आणि मेंबर ऑफ किंगडम प्रोटिस्टा कंटेन वेल डिफाईन न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येईल की याचे जे मेंबर आहेत, किंगडम प्रोटिस्टाचे जे मेंबर आहेत, काही याच्यावर फ्लाजेला प्रेझेंट आहे, काही जणांकडे सिलिया प्रेझेंट आहे. आणि फ्लाजेला आणि सिलिया हे मोटिलिटीसाठी मदत करतात, त्याला लक्षात ठेवायचं आहे. यस सम मेंबर कंटेन फ्लाजेला, सम मेंबर कंटेन फ्लाजेला अँड सिलिया. लक्षात ठेवायचं आहे फ्लाजेला और सिलिया. लक्षात ठेवायचं फ्लाजेला आणि सिलिया काही मेंबरवर प्रेझेंट आहे, जसं की पॅरामेसियम आहे त्याच्यावर सिलिया प्रेझेंट आहेत. युग्लेनॉइड आहे ज्याच्याकडे फ्लाजेला प्रेझेंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा पॉईंट सांगता येईल, याच्यामध्ये जर आपण मोड ऑफ न्यूट्रिशन जर घेतला, मोड ऑफ न्यूट्रिशन किंगडम प्रोटिस्टामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन जर आपण घेतलं तर लक्षात ठेवायचे मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये दोन्ही प्रकारचे मोड ऑफ न्यूट्रिशन आहेत. तर ॲटोट्रॉपिक आहेत, काही फोटोसिंथेटिक आहेत. म्हणजे फोटोसिंथेटिकमध्ये आपण ॲटोट्रॉपिक आहेत असं म्हणू शकतो, ॲटोट्रॉपिक. आणि काही असे आहेत जे हेटेरोट्रॉपिक आहेत. म्हणजे दोन्ही मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला इथे पाहायला भेटतं, लक्षात ठेवायचं. हेटेरोट्रॉपिक, काही ॲटोट्रॉपिक आहेत, काही हेटेरोट्रॉपिक आहेत. ते करस्पॉन्डिंग आपण क्लास शिकत असताना सांगणार आहे. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉईंट सांगता येईल. यस यांचं जर मोड ऑफ रिप्रोडक्शनचा जर विचार केला, मोड ऑफ रिप्रोडक्शन, तर मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये यांच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला भेटतं. असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला यस बायनरी फिशन आणि मल्टिपल फिशन दोन्ही टाईपचं फिशन पाहायला भेटतं. बायनरी फिशन, आता बायनरी फिशन म्हणजे काय आहे तर बॉडीचे 2 तुकडे होतात आणि प्रत्येक फ्रॅगमेंट हा ग्रो होऊन नवीन इंडिव्हिज्युअल तयार करतो. बाय म्हणजे 2, बायनरी फिशन बॉडीचे 2 तुकडे होणे आणि प्रत्येक तुकडा हा नवीन डेव्हलप होऊन नवीन ऑर्गॅनिझम तयार करतो. असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये बायनरी फिशन आणि मल्टिपल फिशन असे दोन्ही टाईप आपल्याला पाहायला भेटतात. मल्टिपल फिशन लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल, याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन पण आपल्याला पाहायला भेटतं. सेक्सुअल रिप्रोडक्शन, आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट सेल प्रोड्यूस होतात, गॅमेट प्रोड्यूस्ड अँड फ्यूज टू फॉर्म झायगोट. म्हणजे गॅमेट तयार होतात आणि फ्यूज होऊन झायगोट म्हणजे फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार करतात, लक्षात ठेवायचे. म्हणजे मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये असेक्सुअल ॲज वेल ॲज सेक्सुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आपल्याला प्रोटिस्टामध्ये पाहायला भेटतं. यस मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये यस ॲटोट्रॉपिक आहेत, ॲटोट्रॉपिकमध्ये लक्षात ठेवायचं आहे यस फोटोसिंथेटिक आहेत. फोटोसिंथेटिक म्हणजे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये फूड तयार करणारे आहेत. आणि लक्षात ठेवायचे हेटेरोट्रॉपमध्ये इट मे बी होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. होलोझाईक म्हणजे माऊथद्वारे एनगल्प करणारे फूड अँड होलोझाईक आहे. तसंच काही पॅरासिटिक पण आहेत, लक्षात ठेवायचं आहे. होलोझाईक आणि पॅरासिटिक आहेत. आणि काही डेड अँड डिकेइंग मॅटरवर ग्रो करणारे आहेत, म्हणून काही सॅप्रोफाईट पण आहेत, फंगीसारखे सॅप्रोफायटिक. अशा प्रकारे मोड ऑफ न्यूट्रिशन किंगडम प्रोटिस्टामध्ये यस आपल्याला पाहायला भेटतं, लक्षात ठेवायचं आहे. आता एक महत्त्वाचा पॉईंट मी सांगत आहे जो बऱ्याच लोकांनी स्किप केलेला आहे, लक्षात ठेवा.
तर पॉईंट असा आहे की व्हॉट मे बी अ synthetic protist to one biologist. What may be a photosynthetic protist to one biologist to be a plant according to another biologist. आता याचा अर्थ काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे, एका बायोलॉजिस्टनं, आता आपल्याला माहीत आहे की यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, म्हटलं मी फोटोसिंथेटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे आणि फोटोसिंथेसिस दाखवतात. म्हणजे एका सायंटिस्टनं जर फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट बघितला आणि सांगितलं की हा फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट आहे, तर त्याच्यावर दुसरा सायंटिस्ट ऑब्जेक्शन घेतो आणि तो म्हणतो की नाही, तो काय आहे, प्लांट आहे. म्हणजे ॲक्च्युअल एका सायंटिस्टनं जर फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट म्हणलं तर दुसरा सायंटिस्ट त्याला काय म्हणतो, प्लांट म्हणतो. म्हणून तर असं म्हटलं जातं की याची बाउंड्री वेल डिफाईन नाही आहे, हा वेगवेगळ्या किंगडममध्ये इन्व्हॉल्व होतो असं सांगायचं आहे. व्हॉट मे बी अ फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट टू वन बायोलॉजिस्ट टू बी अ प्लांट अकॉर्डिंग टू अनदर बायोलॉजिस्ट. हे सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अकॉर्डिंग टू NCERT. नेक्स्ट इंट्रोडक्टरी पॉईंटमध्ये आपण क्रायसोफाईटबद्दल हे 10 पॉईंट घेतो. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल, नेक्स्ट आपल्याला सांगता येईल की याच्यामध्ये जर आपण याचे 5 क्लास आपण याच्यामध्ये डिस्कस करतो, तर हा जो किंगडम प्रोटिस्टा आहे, नेक्स्ट पॉईंट घेतो मी, किंगडम प्रोटिस्टा कन्सिस्ट ऑफ 5 क्लास. किती क्लास आहे तिथं, 5 क्लास याच्यामध्ये आहेत. आणि हे 5 क्लास कोणते आहेत, तर जो पहिला क्लास आपण इथं डिस्कस करणार आहोत, फर्स्ट क्लास, तर तो आहे क्रायसोफाइट्स. पहिला क्लास कोणता घेणार आहेत आपण, क्रायसोफाइट्स. यानंतर दुसरा क्लास जो घेणार आहेत आपण तो आहे डायनोफ्लॅजेलेट्स. नेक्स्ट यानंतर तिसरा क्लास जो घेणार आहोत आपण तर तो आहे युग्लेनॉइड्स. यानंतर चौथा क्लास जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे स्लाइम माउल्ड. अँड त्यानंतर जो पुढचा आपण क्लास डिस्कस करणार आहोत तर तो आहे प्रोटोझोन्स. तर अशा प्रकारे हे 5 क्लास आपल्याला यामध्ये डिस्कस करायचे आहेत. आता त्यामध्ये आपण पहिला क्लास जो डिस्कस करणार आहोत तर तो डिस्कस करूया आपण क्रायसोफाइट. फर्स्ट वन आपण यांना डिस्कस करत असताना एक क्रायटेरिया ठरवून जाणार आहेत. तर आपण सुरुवातीला डिस्कस करत असताना यांचं हॅबिटट पाहणार आहेत. आता हॅबिटटमध्ये कुठं प्रेझेंट असतात क्रायसोफाइट, तर क्रायसोफाइट प्रेझेंट असतात फ्रेश वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. याचबरोबर मराईन वॉटरमध्ये पण प्रेझेंट असतात. फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटर या ठिकाणी हे प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर सेकंड पॉईंट आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये याचे एक्झाम्पल्स. क्रायसोफाइटमध्ये कोण एक्झाम्पल्स आहेत, तर क्रायसोफाइटमध्ये यास 2 नावं लक्षात ठेवायचे. दादामध्ये कोण आहे, तर एक आहे डायटम्स आणि दुसरा आहे डेस्मिड्स. डायटम्स आणि डेस्मिड्स हे लक्षात ठेवायचे. दादा अशी ट्रिक आहे क्रायसोफाइटची. आणि डेस्मिडमध्ये कोण आहे, तर डेस्मिडलाच आपण म्हणतो गोल्डन आल्गी. डेस्मिडला दुसरं नाव काय आहे, गोल्डन आल्गी हे नाव आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट डायटम्स आणि डेस्मिड हे क्रायसोफाइटचे एक्झाम्पल आहेत, लक्षात ठेवा. यानंतर तिसरा पॉईंट आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल की याच्याकडं फ्लाजेला आहे की नाही, तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये फ्लाजेला जो आहे तर फ्लाजेला अब्सेंट आहे. यानंतर फोर्थ पॉईंट आपल्याला सांगता येईल याच्याकडे पिगमेंट कोणते प्रेझेंट आहेत, पिगमेंट्स. जर पिगमेंटचा विचार केला तर हा फोटोसिंथेसिस दाखवतो, म्हणजे याच्याकडे पिगमेंट आहे क्लोरोफिल ए हा पिगमेंट महत्त्वाचा याच्याकडे प्रेझेंट आहे. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येईल याचं मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि मोड ऑफ न्यूट्रिशनबद्दल सांगता येईल
याच्याकडं क्लोरोफिल ए म्हणजे मोस्ट ऑफ जे आहेत हे मोस्ट ऑफ आर फोटोसिंथेटिक म्हणजे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये यस हे फूड तयार करू शकतात असं म्हणायचं आहे मला. यस मोस्ट ऑफ कसे आहेत हे फोटोसिंथेटिक आहेत, लक्षात ठेवायचं आहे. हॅबिटट फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटरमध्ये एक्झाम्पल डायटम्स आणि डेस्मिड आहे, फ्लाजिला ॲब्सेंट आहे, पिगमेंट क्लोरोफिल ए आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन मोस्ट ऑफ आर कसे आहेत फोटोसिंथेटिक आहेत. नेक्स्ट यानंतर दे आर मायक्रोस्कोपिक आहेत, दे आर मायक्रोस्कोपिक सो फ्लोट पॅसिवली विथ वॉटर करंट म्हणजे पाण्यासोबत फ्लोट करतात, लक्षात ठेवायचं. पाण्यासोबत फ्लोट करतात वॉटर करंट आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो तर प्लँक्टन्स म्हणतो. प्लँक्टन्स लक्षात ठेवायचे, प्लँक्टन्स. ओके. मायक्रोस्कोपिक आहेत म्हणजे डोळ्यांना दिसत नाही, खूप स्मॉल आहेत असं म्हणता येईल आपल्याला. मायक्रोस्कोपिक आहेत आणि पाणी ज्या दिशेनं डायरेक्शननं मूव्ह होईल त्या डायरेक्शननं हे मूव्ह करतात हे असं सांगायचं इथं. नेक्स्ट क्रायसोफाईट नंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला घेता येईल याच्यामध्ये की याची जी सेल वॉल आहे तर सेल वॉल कशानं तयार झाली. याच पॉईंटमध्ये जाऊ आपण 6. नेक्स्ट पॉईंट आहे 7. नेक्स्ट मग आपण जर 7th पॉईंट मी घेतला तर याची जी सेल वॉल आहे तर सेल वॉल ही तयार झाली आहे सेल्युलोज प्लस याच्यामध्ये सिलिका प्रेझेंट असतं. सेल वॉल आणि सिलिका प्रेझेंट असतं. सिलिका म्हणजे वाळू आपण म्हणतो, वाळूचे जे खडे असतात आणि ते मजबूत असतात. आणि सेल वॉलमध्ये सिलिका असल्यामुळं सेल वॉल कशी इनडिस्ट्रक्टेबल बनते, लक्षात ठेवायचं. सेल वॉल indestructible due to presence of silica म्हणजे याच्यामध्ये सिलिका असल्यामुळं याची जी सेल वॉल आहे तर ती कशी आहे इनडिस्ट्रक्टिबल आहे. यस फुटत नाही असं म्हणायचं आहे आणि खूप दिवस टिकून राहते असं आहे याचं फीचर. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येईल. आता ही जी सेल वॉल आहे तर खूप दिवसापासून यस अर्थवर जमा होते, लक्षात ठेवायचं आहे. सेल वॉल डिपॉझिटेड सेल वॉल डिपॉझिटेड इन दिअर हॅबिटट त्यांच्या हॅबिटटमध्ये ही सेल वॉल कंटिन्यू डिपॉझिट होते. सेल वॉल डिपॉझिटेड इन दिअर हॅबिटट फ्रॉम बिलियन्स ऑफ इयर. किती वर्षापासून? बिलियन्स ऑफ इयर. जेव्हापासून ओसियन वगैरे तयार झालेत तेव्हापासून ही सेल वॉल तिथं जमा होत राहते डायटम्सचे. सेल वॉल डिपॉझिटेड इन दिअर हॅबिटट फ्रॉम बिलियन्स ऑफ इयर सो कॉल्ड डायॲटोमॅसियस अर्थ. म्हणून या अर्थला काय नाव आलेलं आहे? डायॲटोमॅसियस अर्थ. कारण ही डायॲटमची जी सेल वॉल आहे तर ती जमा होऊन ही अर्थ तयार झाली असं म्हणता येईल. म्हणून त्या अर्थला नाव काय आहे? डायॲटोमॅसियस अर्थ असं आपण म्हणू शकतो. आता सेल वॉलचा जर विचार केला तर सेल वॉल कन्सिस्ट ऑफ सेल वॉलमध्ये काय असतं तर टू थीन सेल असतात. टू थीन सेल्स which fit together like soap case. लक्षात ठेवायचं. सोप केस कसा असतो आपला साबणाचा बॉक्स, वरून एक आणि खालून एक असे एकमेकांमध्ये फिट झालेले असते. आता इथे ही सेल वॉल जमा झाल्यामुळं यस अर्थमध्ये ग्रिटी नेचर आलेलं असतं आणि ग्रिटी सॉईल तयार झालेले असते. यस याची जी सेल वॉल जमा झाल्यामुळं सॉईलचं नेचर कसं बनतं? ग्रिटी बनतं. यस आणि हे जे ग्रिटी नेचर ऑफ सॉईल यूज फॉर पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन ऑफ ऑइल अँड
सिरप. ऑइल आणि सिरप फिल्ट्रेशनसाठी हे वापरली जाते, लक्षात ठेवायचे. यास क्वेश्चन असतो की ऑइल आणि सिरप फिल्ट्रेशनसाठी किंवा पॉलिशिंगसाठी का सॉईल वापरली जाते, कारण तिची ग्रिटी नेचर तयार झालेलं असतं. आता जर तुम्ही गावाकडं पाणी पिलं असाल तर वरून एका ठिकाणी पाण्याचा हे असतं आणि ते सॉईलमध्ये मुरून एका ठिकाणी त्याचा झरा सापडतो आपल्याला, आणि त्या झऱ्यामध्ये जे पाणी असतं तर ते प्युअर होऊन आलेलं असतं. म्हणजे हे फिल्ट्रेशन होत असताना जेही इम्प्युरिटीज आहेत त्या सॉईलला अडकतात आणि जे प्युअर आहे तर ते पुढं पास केलं जातं. म्हणजे ग्रिटी नेचर ऑफ सॉईल इज यूज फॉर पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन ऑफ ऑइल अँड सिरप, लक्षात ठेवायचं आहे. आणि एक लास्ट पॉईंट मी सांगतो, याच्यामध्ये जे डायॲटम्स आपण पाहिले होते तर ओशियनमध्ये हे मेन प्रोड्युसर आहेत, मेन फोटोसिंथेसिस करण्याचं काम करतात. म्हणजे एक लास्ट पॉईंट सांगतो मी, डायॲटम्स ॲक्ट ॲज चीप प्रोड्युसर ऑफ ओशियन, चीप प्रोड्युसर ऑफ ओशियन. ओशियनमध्ये जर चीप प्रोड्युसर कोण आहे असा जर क्वेश्चन आला तर त्याचं करेक्ट आन्सर लिहावं लागेल आपल्याला डायॲटम्स. डायॲटम्स म्हणजे काय आहेत, हे एक मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहेत जे फोटोसिंथेसिस परफॉर्म करण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांना चीप प्रोड्युसर म्हणले. प्रोड्युसर कोण असतात, मेनली प्लांट असतात, पण ओशियनमध्ये चीप प्रोड्युसर कोण आहेत तर ते डायॲटम्स आहेत, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण पहिला इंट्रोडक्शनचे 10 पॉईंट आणि त्यानंतर पहिला क्लास क्रायसोफाईट हा आपण कंप्लीट केलेला आहे. उद्या आपण नेक्स्ट पुढे कंटिन्यू करू. थँक्यू व्हेरी मच.